नाही हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत जगामध्ये सर्व काही शक्य आहे. नमस्ते, मी सचिन गोळीक, हिस्ट्री बाय सचिन गोळीक या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. याच्यापूर्वी डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा 2009 पासून 2021 पर्यंत आपण सगळ्या प्रश्नांच्या सविस्तर उत्तरांसह त्याचं विश्लेषण बघितलेलं आहे. आता हा जो व्हिडिओ आहे तर डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षा 2008 चा व्हिडिओ आहे आणि कदाचित या श्रृंखलेमधला या साखळीमधला शेवटचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळं मी गेल्या कित्येक महिन्यांपासून तुमच्या बरोबर ह्या डिपार्टमेंट PSI PYQ सिरीजच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो. तर ही सिरीज मात्र इथं बंद होईल आणि त्याच्यामुळे थोडस असं वाटतं की तुमच्यासोबतचा कॉन्टॅक्टही कमी होण्याचे चान्सेस आहेत. पण असं अजिबात गृहीत धरू नका. कारण का तर ही सिरीज संपल्यानंतर अतिसंभाव्य सिरीज एक सुरू करतो आणि त्या सिरीजच्या माध्यमातून डिपार्टमेंट पूर्व परीक्षेपर्यंत सगळे टॉपिक आणि सगळे महत्वाचे प्रश्न आपण इथं कव्हर करूया. ऑलमोस्ट इथपर्यंत प्रयत्न करतोय मी की तुम्हाला एक्झामच्या पेपरमध्ये आपल्या काही सिरीज मधून क्वेश्चन यायला पाहिजेत. मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करतोय, तुम्ही मात्र कमी पडायचं नाही. आजच्या लेक्चरची सुरुवात करत असताना मी थोडस एका स्टोरी पासून सुरुवात करेल. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय या आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये. जर तुम्ही नवीन असाल या युट्यूबच्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करून जावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सगळे व्हिडिओ हे तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आजची स्टोरी खूप सुंदर आहे. हे सलाह नाही पाहिजे, आपल्याला साथ पाहिजे याच्यावरती स्टोरी आहे. एका समुद्राच्या मधल्या दगडावरती एक पक्षी बसला होता आणि तो आपल्या पाण्याने आपल्या चोचेने तो पाणी समुद्रात बाहेर काढून टाकत होता. तर त्याच वेळी त्याचे काही सोबती जे होते तर हे तिथं आले आणि त्यांना विचारू लागले की तू काय करतोय. त्या पक्षाने सांगितलं की या समुद्राने माझा छोटस बाळ खाल्लेलं आहे, म्हणजे माझं छोटस बाळ बुडवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मी हा समुद्र काय करतो, उपसून टाकतोय, रिकामा करतोय. त्या पक्षी इतर हसले आणि सांगितलं तू वेडा झालाय, तो असं करू शकत नाही, कारण का तर हा समुद्र खूप मोठा आहे. लक्षात ठेवा की त्या पक्षाने सांगितलं की मला काय पाहिजे, मला सलाह नाही पाहिजे, मला साथ पाहिजे. आणि ते बाकीचे पक्षी सुद्धा काय तर त्याला साथ देऊ लागले. ह्या सगळ्यांना माहित होतं की आपल्याकडून हा समुद्र रिकामा होणार नाही किंवा संपूर्ण पाणी काढता येणार नाही. तरी सुद्धा त्याला एक दोन पक्षी येऊन वेड्यात काढू लागले आणि त्याच दरम्यान तो एकच शब्द बोलायचा की मला सलाह नाही चाहिए, साथ चाहिए. मला सलाह नाही पाहिजे, मला सल्ला नाही पाहिजे, मला साथ पाहिजे. असं करता करता हे सगळे पक्षी, जेवढे पक्षी तिथून फिरत होते, हे सगळे पक्षी त्याला अगदी सल्ला देत होते आणि सल्ला देत असताना तो एकच शब्द बोलायचा की मला सल्ला नको आहे, मला साथ पाहिजे आहे. आणि सगळे पक्षी जेव्हा तिथं गोळा झाले तर त्यावेळी त्यांची ताकद ही प्रचंड वाढलेली होती. आता दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की असं म्हटलं जातं की काल्पनिक कथेमध्ये गरुड हा विशिष्ट देवाचा वाहन आहे आणि त्या गरुड सुद्धा सगळे पक्षी तिथं समुद्राचं पाणी काढण्यासाठी गेले असताना गरुड म्हटलं मी मागं का राहू, आणि गरुड सुद्धा तिथे निघून गेला. गरुड निघून जात असताना त्याच्या मालकाने त्याला विचारलं की अरे मला सोडून तू कुठे निघून चालला. त्याने सांगितलं की त्या पक्षाचं बाळ हे समुद्राने खाल्लेले, म्हणजे बुडवून टाकलेले, आणि सगळे पक्षी त्या समुद्राचं पाणी काढायला गेलेले आहेत. तर त्यावरती ते जो मालक होता, गरुडावरती बसणारा मालक, तर त्यांनी सांगितलं अरे तुम्ही वेडे, तुम्ही चोचीने किती पाणी काढाल. गरुडाने सुद्धा त्याच्या मालकाला सांगितलं की सल्ला नको आहे, साथ पाहिजे. अर्थातच सल्ला नको आहे, साथ पाहिजे. मग इथं तो देव प्रत्यक्षात आला आणि त्याने सगळं समुद्राचं पाणी, म्हणजेच देव येतोय हे विचार केल्यानंतर समुद्राने काय विचार केला की आपला आता काहीच खरं नाही. आणि म्हणूनच तो जो ज्या पिल्लाला किंवा ज्या बाळाला बुडवलेलं होतं ते बाळाला नंतर त्यानं बाहेर काढून दिलं. मोरल ऑफ स्टोरी काय असते की सल्ला नको आहे, साथ पाहिजे. आणि मी तुम्हाला साथ इथपर्यंत दिलेली आहे. ही माझी लाईन सुरुवातीला एक दोनच भरत होते, परंतु ही दुसरी लाईन भरली आणि तिसरी लाईन भरण्यासाठी तुमच्या एक्झामच झालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळं 2008 चा पेपर आता आपण विश्लेषण करतोय. याच्यापूर्वी पेपरचे विश्लेषण केलेले होते, तुम्ही सगळ्यांनी हे बघितलं असेल. 100% सांगतो की या विश्लेषणातून तुमचे प्रश्न ऍज इट इज पडणार आहेत आणि रिपीटेड क्वेश्चन होतात. त्याच्यामुळं हे जे व्हिडिओ आहेत साधारणतः 7 आणि 8 व्हिडिओ, तर हे कंपल्सरी बघा, दुसऱ्यांना पाठवून द्या. तुमचे खूप सारे ग्रुप आहेत त्याच्यावरती पाठवून द्या. इतरांनाही याचा फायदा होणार आहे 100%. आणि परीक्षेच्या दिवशी तुम्ही सांगणार आहे की हे शिकवलं होतं आणि यातून इतिहास आलं. मी काय सांगितलं तुम्हाला की समाज सुधारक आणि इतिहास याच्यावरती फक्त माझ्यावरती डिपेंड राहा, मी तुम्हाला कमी पडू देणार नाही. मी तिथं 4 पावलं चाललोय.
मला समजत नव्हतं की मी रेकॉर्डिंग कधी करतोय आणि लाईव्ह कधी घेतोय. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वेळेमध्ये स्पीड मध्ये बघा किंवा तुमच्या वेळेमध्ये तुम्ही कधीही बघा, पण कम्प्लीट करा. इथं तुमचे 100% वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये पीवायक्यूज केलं पाहिजे. याच्यापूर्वी मी साधारणतः 2009चा व्हिडिओ घेतला, त्याच्यानंतर 2010, 2011, 2013, त्यानंतर 2016, 2017, 2021 हे सगळे 7 व्हिडिओ घेतले आणि आता सध्या चालू जो आहे हा शेवटचा व्हिडिओ आहे, म्हणजे 2008चा. पीवायक्यू संपले, तुमच्या एक्झामच इथं संपल्या. याच्यापूर्वी एक्झाम नव्हत्या झालेल्या आणि आता 2021 नंतर एक्झाम होणार आहे जी तुमची आहे 2023ला. याचं परीक्षा झाल्या मी तुम्हाला अतिसंभाव्य उत्तर अर्थात एक्झॅक्ट उत्तर कोणती आहेत हे तुम्हाला सांगून थोडंसं रिलीफ करण्याचा किंवा थोडंसं शांत करण्याचा मी प्रयत्न करेल. अर्थातच 2008च्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि पुढे अतिसंभाव्य सिरीज येते. ती सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, जेणेकरून या अतिसंभाव्य सिरीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणार आहे की इथंच प्रश्न दडलेले आहेत, खूप सारे या सगळ्या व्हिडिओमध्ये दडलेले आहेत. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचे संरक्षण करते आहात. असं म्हटलं जातं की या देशामध्ये औरत की इज्जत, किसान की जिंदगी और सैनिक की जान, ये छोड़ के सब कुछ महंगा है. आपल्या टार्गेटकडे फोकस करायचंय. ठीक आहे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूबच्या चॅनलमध्ये आणि आपण पहिल्या प्रश्नाकडे जातोय. या आजच्या व्हिडिओमध्ये बरीच उदाहरणं सांगणार आहे. या उदाहरणांचा उपयोग हा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी होणार आहे. नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, 10 मे 1857 च्या लष्करी उठावाचं पहिलं केंद्र कुठे होतं? हा प्रश्न आलेला आहे. 1857चा उठाव. तुम्ही 2008चा पेपर घ्या, 2009चा पेपर घ्या किंवा 2010चा पेपर घ्या. या तिन्ही पेपरमध्ये जो पहिला क्वेश्चन आलेला आहे तो 1857च्या उठावावरती आलेला आहे. तुमच्या लक्षात राहिलं असेल 1857चा उठाव किती महत्वाचा आहे. आणि या नंबरवरती मला मेसेज केल्यानंतर एका ग्रुपला ऍड करून देतो ब्रॉडकास्ट. तुम्ही सगळेजण माझ्यासोबत जे जोडले गेले आहात ना, तर तुम्हाला मी होमवर्क दिलेलं आहे. हे करा ते करा याच्यावर प्रश्न येतोय आणि मी तुम्हाला 1857चा उठाव ऑलरेडी होमवर्क दिला होता. म्हणजे इथं मला माहिती आहे, अनालिसिस केले की 1857च्या उठावावर प्रश्न येणार आहे, तर मी तुम्हाला न सांगणं म्हणजे मी चुकीचं आहे. पण तुम्हाला ऑलरेडी टॉपिक सांगतोय, रोज काहीतरी होमवर्क देतोय. आता मी आजच होमवर्क तुम्हाला दिला होता. तो होमवर्क कोणता असेल तर परराष्ट्र संबंधाचा होता. म्हणजे मला आठवलं की यावर प्रश्न हमखास 1-2 विचारलेले आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला भारताच्या शेजारचे जेवढे देश आहेत तर त्यांच्या राजधान्या, राष्ट्रप्रमुख, चलन आणि भारत आणि त्यांच्याबरोबर कोणता साझा किंवा त्यांच्याबरोबर मैत्रीमध्ये कोणता करार किंवा कोणता प्रोजेक्ट चालू आहे का किंवा ट्रेन चालू आहे का, तर हे तुम्हाला करायला सांगितलंय. म्हणजे असं रोज मी व्हॉट्सअपवरून तुम्हाला काहीतरी काम सांगतोय ज्याचा फायदा तुमच्या परीक्षेमध्ये 100% होणार आहे. तर तिन्ही वर्षाला पहिला प्रश्न विचारला तो 1857चा उठाव. इथे तोच प्रश्न आहे 2008चा. तर 10 मे इथं 1857 लष्कर उठावाचं पहिलं केंद्र कुठे होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मीरत. मीरटला दुसरं नाव आहे मेरठ असंही म्हटलं जातं. दिल्लीपासून साधारणतः 70-80 किलोमीटरच्या 80-90-100 किलोमीटरच्या आतमध्येच हे मेरठ आहे. परंतु सर्वात पहिला उठाव कुठे झालेला होता तर बराकपूर छावणीमध्ये. आणि ऑलरेडी याच्यावरती प्रश्न विचारला होता की पहिले मंगल पांडे यांच्यावरती प्रश्न विचारला होता. तर पहिले हुतात्मा कोण? तर बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे हे महत्वाचे व्यक्ती होते. आणि मंगल पांडे सांगत असताना मी तुम्हाला मातादीन भंगी यांच्याबद्दल ही स्टोरी सांगितली होती आणि हे 2009च्या पेपरमध्ये तुम्ही विश्लेषणामध्ये व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मंगल पांडे हे पहिले हुतात्मा, अर्थात मातादीन भंगी हे पहिले, परंतु आपल्या इतिहासाच्या भाषेमध्ये पहिले हुतात्मा मंगल पांडे. ठीक आहे. इथून जो उठाव सुरू झाला होता तर तो 10 मे इथं 1857 आणि इथं नेतृत्व करत होते कोणतं? गुर्जर सिंग. ठीक आहे. आणि इथून नेतृत्व करता करता या सगळ्यांनी जो दिल्ली प्रवास केला तो दिल्ली पर्यंतचा प्रवास केला होता. मग दिल्लीमध्ये कोण होता तर बहादूर शाह जफर हा दुसरा बादशाह होता आणि याला बादशाही पदवी काढून घेतली होती, परंतु बादशाही पदवी त्यांना बहाल करण्यात आली. झाशीच्या या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई या महत्वाच्या उठावाचं नेतृत्व करत होत्या. आणि कानपूरवरून महाराष्ट्राचे नानासाहेब पेशवे जे होते तर हे कानपूर या ठिकाणावरून उठावाचं नेतृत्व करत होते. आणि यांचे महत्वाचे सेनापती म्हणजे तात्या टोपे हे व्यक्तिमत्व होते.
ठीक आहे. अजीमुल्ला खान हे वकील होते, नानासाहेब पेशवे यांचे वकील होते. तर अजीमुल्ला खान हे खूपच सुंदर होते. लास्ट टाइम कोणीतरी कमेंट केली होती आणि मी तुम्हाला स्टोरी सांगतो असं म्हटलं होतं. तर अजीमुल्ला खान जशा पद्धतीनं इथं रंगो बापूजी गुप्ते प्रतापराव भोसले यांचे वकील म्हणून गेले होते, 13-14 वर्ष लंडन मध्ये राहिले, परत अपयशी ठरले. तसेच नानासाहेब पेशवे यांची 8 लाख रुपयाची पेन्शन बंद केल्यामुळं अजीमुल्ला खान, नाव लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. नाव काय आहे? अजीमुल्ला खान. अजीमुल्ला खान तर हे वकील बनून गेलेले होते, परंतु हे एवढे सुंदर होते की ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्त्रिया त्यांच्या प्रेमामध्ये पडलेल्या होत्या. आता त्यांचा दोष नाही ना, ठीक आहे. आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्त्रिया ह्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि यांच्यामध्ये त्यावेळी काही फोन नव्हतं किंवा तार वगैरे नव्हती, तर त्यावेळी लेटर्स लिहिले जात होते. ठीक आहे, लेटर्स, मेसेज वगैरे देण्यासाठी लेटरचा वापर केला जात होता. तर आपण म्हणू की त्याला प्रेमपत्र. ठीक आहे. आणि हे 1857च्या उठावातील सर्वात महत्वाचा इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्त्रिया म्हणजे बायका ह्या अजीमुल्ला खान यांना प्रेमपत्र लिहायचा. आणि जेव्हा धरपकड सुरू झाली कानपूर या ठिकाणी, तर त्या किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर यांच्या रूम मध्ये किंवा यांच्या बराकीमध्ये जेव्हा गेले तर त्यावेळी लव्ह लेटर सापडले, सगळे प्रेमपत्र सापडले आणि प्रत्येक ब्रिटिश अधिकारी हा त्याच्या बायकोचा, तो त्याच्या बायकोचा असं वाचत होता. बरं, अजीमुल्ला खान यांनी त्या प्रेमपत्राचा उपयोग कशासाठी केला होता? 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांची ध्येय आणि नीती काय आहे किंवा धोरण काय आहे हा उठाव मोडीस काढण्यासाठी. तर याची माहिती त्या बायका अजीमुल्ला खान यांना सांगत होत्या. तर इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल. आता इतिहासामध्ये प्रेमकथा खूप साऱ्या आहेत, परंतु इथे संदर्भ आला त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सांगितली नसेल. तर सासऱ्याने जावयाचा घात केला याची उदाहरणं आपल्या भारतामध्ये आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सासरा जयचंद यांच्या मार्फतच पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती आक्रमण करायला लावलं आणि भारतातील शेवटचा हिंदू राजा संपवला असं म्हणायला हरकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर मेरठ किंवा मीरठ हे येऊन जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 1857च्या उठावाचा पहिले भारतीय स्वातंत्र्य समर असा उल्लेख करणारा थोर देशभक्त कोण आहे? तर देशभक्त म्हटलेले तुम्हाला सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहित आहे. तर विदा सावरकर यांनी भारताला 1857च्या उठावाला पहिलं स्वातंत्र्य समर म्हटलेलं होतं. लक्षात ठेवा, 1907 मध्ये विदा सावरकर हे इंडिया हाऊस मध्ये होते. हे इंडिया हाऊस कुठं आहे? हो, लंडन मध्ये आहे. हे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. इथे मी ऑलरेडी सांगितलं होतं, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती लंडन मध्ये. ठीक आहे. आणि याची स्थापना जी झाली होती ही साधारणतः 1905 मध्ये. 1905च्या दरम्यान हे सावरकर लंडन मध्ये गेले होते बारिस्टर ऍट लॉ करण्यासाठी, बार ऍट लॉ करण्यासाठी. ठीक आहे, बार ऍट लॉ. आणि याच दरम्यान इंडिया हाऊस हे क्रांतिकारकांचं हॉस्टेल किंवा एक ठिकाण बनलेलं होतं. या ठिकाणी 1907 ची घटना आहे की त्या घटनेला 1857च्या उठावाला 50 वर्ष पूर्ण झाले होते. आणि म्हणूनच इथे सावरकरांनी ग्रंथ लिहिला 1857चा स्वातंत्र्य समर. हा ग्रंथ जेव्हा भारतामध्ये पाठवला तर त्यावेळी सोलापूर या ठिकाणावरून प्रसिद्ध करत असताना एक संपादक होते आणि त्यांच्यासोबत एक लेडी महत्वाची हेल्पर होती. त्या दोघांना ब्रिटिशांनी अटक केली. धागेदोरे कुठपर्यंत सापडत गेले तर गणेश सावरकर उर्फ बाबाराव सावरकर इथपर्यंत गेले आणि म्हणूनच बाबाराव सावरकरांना काय केलं, जन्मठेपेची अर्थातच काळ्या पाण्याची शिक्षा दिली. म्हणून अनंत कान्हेरेंनी कलेक्टर एटीएम जॅक्सनची हत्या केली विजयानगर थिएटरमध्ये शारदा संगीताचा कार्यक्रम हा बघत असताना. हे कलेक्टर जॅक्सन म्हणजे नाशिकचे कलेक्टर होते. तर अशा पद्धतीने विदा सावरकर हे त्याच्या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. विका राजवाडे आणि न र फाटक हे महत्वाचे लेखक आहेत, इतिहासकार आहेत. हे इतिहास मांडण्याचं काम करत होते. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, डॉट डॉट हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक आहेत. दामोदर चाफेकर यांनी तर 1897 पासून ऍक्टिव्ह झाले होते प्लेगच्या साथीमध्ये. विनायक दामोदर सावरकर यांनी प्रेरणा घेतली होती दामोदर बंधूकडून. सरदार भगतसिंग हे तर 1926 नंतर ऍक्टिव्ह झाले. मग राहिले कोण? तर वासुदेव बळवंत फडके. तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक. परंतु त्याच्याही पूर्वी आद्य क्रांतिकारक हे नाव 3 महत्वाच्या व्यक्तींना लागून जातं. लक्षात ठेवा, हे आद्य क्रांतिकारक नंबर 1 लहुजी साळवे. लहुजी साळवे हे सर्वात पहिले आद्य क्रांतिकारक म्हणून. त्याच्यानंतर दुसरे आद्य क्रांतिकारक कोण होते? तर राजे क्रांतीवीर उमाजी नाईक हे महत्वाचे, उमाजी नाईक हे क्रांतिकारक. आणि तिसरे कोण येतात? तर फडके हे क्रांतिकारक.
ठीक आहे. तर ह्या तिन्ही लोकांना, ह्या तिन्ही महत्वाच्या व्यक्तींना आद्य क्रांतिकारक हा शब्द वापरला जाऊ शकतो. आणि तुम्हाला इथं प्रश्न जो विचारलाय तर याच्यामध्ये कदाचित उमाजी नाईक आणि इथं लहुजी साळवे जर आले असते तर या दोन्हीपैकी कोणाला तर तुम्हाला टिक मार्क करावं लागलं असतं, परंतु बाकीचे ऑप्शन्स आपल्याला जमत नाहीत. यांनी 1926 मध्ये पंजाब नौजवान सभा सुरू केली होती, पंजाब नौजवान सभा. नंतर 1928 मध्ये HSRA ठीक आहे, ही संघटना स्थापन झाली आणि या संघटनेचे सक्रिय म्हणजे सर्वात ऍक्टिव्ह सदस्य सुभाषचंद्र बोस होते. यांनी 1928 ला सॉन्डर्सची हत्या केली होती. या सॉन्डर्सच्या हत्येलाच लाहोर कट असं म्हटलं जातं. यावरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. आणि इथं 1931च्या 23 मार्चच्या या तारखेला शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिन्ही क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली. विनायक दामोदर सावरकरांबद्दल ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. चाफेकर बंधूंनी काय केलं तर वॉल्टर, साताऱ्याचे वॉल्टर चार्ल्स रँड, तर हे वॉल्टर चार्ल्स रँड यांना पुण्यामध्ये प्लेग कमिशनर म्हणून पाठवलेलं होतं. आणि पुण्यामध्ये 1897 पासून 99 पर्यंत प्लेगची साथ आली होती. ह्याच दामोदर चाफेकर म्हणजे चाफेकर बंधूंनी मुंबईत भजन कीर्तनाला जात असताना वडिलांसोबत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यावरती डांबर ओतला आणि चक्रांचा हार घालून ते परत पळत आले होते. म्हणजे त्यांनी रँड ह्या अधिकाऱ्याची हत्या केली कारण प्लेगच्या साथीमध्ये हे अगदी धार्मिक भावना दुखवत होते किंवा धार्मिक भावना दूषित करत होते पुण्यामध्ये. म्हणजे बुटासही देवाऱ्यापर्यंत जाणे, त्याच्यानंतर छेडछाड करणे, विनयभंग करणे, या सगळ्या केसेस त्यांचं सैनिक आणि वॉल्टर रँड यांच्या माध्यमातून होत होतं. म्हणून लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लेख लिहिला, त्याला लेख वाचला आणि ही पुण्यामध्ये असणारी जी तालीम आहे, गुरुजी तालीम म्हणजे मंडईच्या जवळ एक तालीम आहे, तर तिथे दिवसभर कुस्ती शिकवायचे. आणि लेख वाचल्यानंतर रक्त ढवळून निघालं आणि म्हणे रँडला आता मारलं पाहिजे. व्हिक्टोरिया राणीने 60 वर्ष पूर्ण केली होती आपला राज्य कारभार स्वीकारून, आणि हा हीरक महोत्सव साजरा करून येत असताना यांनी काय केलं, वॉल्टर चार्ल्स रँड आणि त्याचा सहाय्यक होता एक आयस्ट, त्या दोघांची हत्या केली. परंतु आयस्ट जागेवर मारला गेला आणि रँडला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि 1 आठवड्याभरानंतर त्याचा मृत्यू झाला होता. तर हे चाफेकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन विदा सावरकरांनी काय केलं तर राष्ट्रभक्त संघ 1899 ला राष्ट्र भक्त संघ सुरू केला. त्याच्यानंतर 1900 मध्ये त्यांनी सुरू केलं मित्रमेळा संघटना, आणि त्याच्यानंतर 1904 मध्ये याचं रूपांतर केलं अभिनव भारत या संघटनेमध्ये. बघा प्रश्न इथं बनतो तुमचा, ठीक आहे. सर्वात महत्वाचे असे प्रश्न आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पुढे आहे मद्रास महाजन सभेची स्थापना ... येथे झाली. आता मद्रास म्हटलेलं आहे, मग मद्रास म्हटलं तर दुसरा प्रश्नाचं उत्तरापर्यंत जातो आपण, काय तर चेन्नई या ठिकाणी झालेली होती. मग इथं कोण होते तर पी आनंदा चार्लू, ओके, पी आनंदा चार्लू, आणि त्याच्याबरोबरच हे राघवाचार्य वगैरे, तर अशा प्रकारचे काही महत्वाचे व्यक्ती होते. त्यांनी 1884 मध्ये मद्रास महाजन सभेची स्थापना केलेली दिसून येते तिथं. तर मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. यावरती ऑलरेडी मी अगोदर विश्लेषण केलेलं आहे भरपूर वेळा, आणि आताही तुम्हाला सांगितलं 1884 या महत्वाच्या व्यक्ती येऊन जातात. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर डिपार्टमेंट PSI वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त प्रोडक्टिव्ह इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे, तुम्हाला शिकून घ्यायचे, याच्यासाठी आपली डिपार्टमेंटल PSI रिव्हिजन बॅच आहे. याच्यामध्ये आधुनिक भारत आणि समाज सुधारक हे 2 घटक ऍड केलेले आहेत. मला बाकीचे विषय सुद्धा यामध्ये ऍड करायचे आहेत, जसं की पॉलिटी आणि अर्थशास्त्र सुद्धा. तर हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ऍप्लिकेशनची लिंक मी खाली दिलेली आहे, किंवा मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला PDF पाठवतो, सगळ्या लेक्चरच्या लिंक पाठवतो आणि ह्या ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा पाठवतो, ठीक आहे. तर तुमच्यासाठी मी अशा पद्धतीचं काहीतरी व्हॉट्सअप वरती पाठवून देतो आणि त्यातून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच घेऊ शकता. यामध्ये शिकवलं काय जाणार आहे तर 10 प्लस अजून एक 2 व्हिडिओ बनवतो मी, जे व्हेरी IMP असतील. त्या 2 व्हिडिओ मधून तुमचे ऑलमोस्ट क्वेश्चन कव्हर होतील, परंतु त्या 10 व्हिडिओ मध्ये सुद्धा खूप माहिती आहे. म्हणजे समाज सुधारक तुम्ही 4 तास, 5 तास, 6 तास जरी बसला तर सगळे कव्हर होत नाहीत, पण मी 2 तासामध्ये तुम्हाला समाज सुधारक, 2 ते 2.5 तासामध्ये सगळे समाज सुधारक कव्हर केलेले आहेत. आणि तुम्ही कल्पना नाही करू शकत की त्या समाज सुधारकामध्ये एवढी माहिती तुम्ही वाचणार कसं, पण मी ते कव्हर केलेले आहेत व्यवस्थित. तर यामध्ये सगळे समाज सुधारक शिकवलेले आहेत, आधुनिक भारताचा इतिहास, आणि त्याचबरोबर इथं महाराष्ट्राचा सुद्धा इतिहास पूर्ण आणि चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे. हे ऑफर म्हणजे 250 रुपये मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास आणि समाज सुधारक हे तुम्हाला शिकायला मिळते. कमी वेळेमध्ये काय करायचंय, मोठी बॅच घेऊन काय फायदा नाही 30-40 व्हिडिओचे. तर 10-12 व्हिडिओ मध्ये 10-12 व्हिडिओ म्हणजे 10-12 तास झाले तुमचे. 10-12 तास म्हणजे येत्या काही दिवसामध्ये तुम्ही कसंही कव्हर करू शकता. 2 वेळा पाहू
पाहू शकता हा व्हिडिओ. त्यासोबतच मी तुम्हाला पीडीएफ देतोय, त्यासोबतच अतिसंभाव्य सिरीज आपल्या युट्यूब वरती सुरू करतोय. मग हे सगळं केल्यानंतर इतिहास म्हणजे महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा की मी तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न काढून देतो, तुम्ही फक्त सोबत राहा. मी तुम्हाला सलाह नाही देते, मी तुमच्या सोबत राहतोय. आणि सोबत राहणारे लोक हे खूप कमी असतात, रेरेस्ट असतात, त्यांना कधी विसरायचं नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या कठीण कालावधीमध्ये जो आपल्याला साथ देतो ना, तर त्याला आयुष्यात कधी विसरायचं नाही. म्हणूनच इथं तुम्हाला मी साथ देतोय, ना की सलाह देतोय. आणि तुम्हाला काही अडचण असेल अभ्यासाबद्दल, बघा अडचणी खूप साऱ्या आहेत, प्रचंड अडचणी आहेत. म्हणजे आपल्याला 24 तास ड्युटी करा, पुढच्या 48 तास घरी राहा, अशा फॉर्मॅटमध्ये आपण ड्युटी करतो. आता वेगवेगळे सण, वेगवेगळे उत्सव, त्याच्यामध्ये बंदोबस्त, त्यामध्ये परत मराठा आरक्षण, याच्यामध्ये आपल्या ड्युटीच्या 80 की 83 झाले, अभ्यासाच्या 80 की 83 झाले. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो, जीव तोडून अभ्यास करतोय. मला सांगा, तुम्ही सुरुवात केली होती फेल होण्यासाठी की पास होण्यासाठी? म्हणजे मी तुम्हाला परवा एक प्रश्न विचारला होता पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये, तो म्हणजे तुमच्या गरजांसाठी जगता की तुम्ही स्वप्नांसाठी जगता? आणि जस्ट स्वतःलाच प्रश्न करा आणि स्वतःच त्याचं उत्तर शोधा की आपण जगतो कशासाठी. भले आपला तो पगार ठराविक वेळेवरती येतो, तर तेवढंच महत्वाची गोष्ट आहे. पण बाकीचं त्याच्या व्यतिरिक्त सॅटिस्फॅक्शन कुठं मिळतं, तर स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मिळतं. आणि तुम्ही सगळ्यांनी स्वप्नासाठी जगायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही उत्तर नाही दिली काही हरकत नाही, पण मला वाटतं की गरजा हा कुठेही आणि कोणीही पूर्ण करू शकतो, कशाही पूर्ण होतात. पण स्वप्नांसाठी जगणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्याचं स्वप्न तुटतं ना, तर त्याला दुःख किती होतं हे त्यालाच माहित असतं. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकाच टार्गेट ठेवून सुरुवात केलेली होती. एकच टार्गेट म्हणजे मला ड्रीम पोस्ट PSI यावर्षी क्वालिफाय व्हायचंय. आणि असंच जर या डिपार्टमेंटमध्ये राहिलो तर रिटायरमेंट होईपर्यंत, म्हणजे रिटायरमेंटला असताना तुम्हाला स्टार मिळतात, तर त्या स्टारची तेव्हा सगळं निघून गेलेलं असतं आणि तुम्ही ते घालूही शकत नाही आणि एन्जॉय करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मिळून फायदा काय? अवेळी मिळालेलं त्याला महत्व नसतं, तर वेळीच मिळाले ना तर त्याला महत्व आहे. म्हणजे आपलं भविष्य हा खूप सुंदर जर बनवायचं असेल तर वर्तमान काळामध्ये तुम्हाला सॅक्रिफायसेस करावे लागतील. आणि आता तुम्ही जे त्याग करताय, सॅक्रिफाईस करताय, तर 100% याचं रूपांतर हे तुमच्या पोस्ट मध्ये होणार आहे. तर तुमच्या पोस्ट मिळण्यासाठी मी तुम्हाला सलाह नाही देते, तुमची साथ देतोय. आणि साथ तुम्ही तशाच पद्धतीने रिस्पॉन्ड करायला पाहिजे. मी तुम्हाला रोज काहीतरी सांगतोय काम करायला, तुम्ही ते करताय का? आय डोंट नो, पण करत असाल तर अतिउत्तम आहे. काही लोकांना असं वाटतं की काहीतरी उगाच बोगस चालू आहे, पण नाही. मी त्याच्यावरती काम करतोय की प्रश्न कुठे येतोय, आणि प्रश्न इथे येतोय तर हा तुमच्याकडून करून घेतला पाहिजे. आणि अजून एक आहे की लक्षात राहत नाही अभ्यास करताना. मुंबईमधून मला एक मेसेज आला की किती जरी वाचलं 5 मिनिटानंतर परत लक्षातून जातं, आणि काय करायचं. तर वाचत असताना बाजूला एक कच्ची वही ठेवा आणि त्या वहीमध्ये तुम्ही लिहित चला. उदाहरणार्थ तुम्ही सत्यशोधक समाज वाचताय, एक उदाहरण सांगून देतो. सत्यशोधक समाज वाचताय, किंवा उदाहरण मी दुसरं देतो, एक नदी प्रणाली. मग तुम्ही नदी प्रणाली वाचत असताना कृष्णा नदी वाचताय, तर कृष्णा नदी वाचत असताना तुम्ही या बाजूला जी रफ किंवा कच्ची नोटबुक आहे, तर त्याच्यामध्ये लिहा की कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून वाहते, किती क्षेत्र पाण्याखाली गेलेले, किती किलोमीटर वाहते, किती राज्यातून वाहते, तिच्या उपनद्या दोन्ही बाजूने डाव्या उजव्या डायग्राम काढा किंवा तिला लिहिण्याचा प्रयत्न करा. एवढं जर थोडक्यामध्ये जर लिहिलं, अगदी थोडक्यामध्ये, तर एकेका शब्दामध्ये, जसं स्टेनो लिहितात पत्रकार असतात बघा, फक्त लाईन मारली की त्याला अर्थ कळून जातो, त्याचा अर्थ भला मोठा असतो, तर तसं शॉर्टकट लिहा. वाचत असताना लिहिलं की खूप शार्पनेस वाढतो आपला, आणि शार्पनेस वाढल्यानंतर लक्षात राहतं. तर अभ्यासाच्या ट्रिक्स वर मी नंतर एखाद्या लेक्चरमध्ये बोलेल, पण सद्यस्थितीमध्ये ही इतिहासाची डिपार्टमेंट PSI रिव्हिजन बॅच आहे. आधुनिक भारत महाराष्ट्र समाज सुधारक शिकवलेले आहेत. एका महिन्यावरती परीक्षा, 1 महिना व्हॅलिडिटी, 2 वेळा व्हिडिओ पाहू शकता. 10 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. म्हणजेच मी इतिहास शिकवतो तुम्हाला, मी डिपार्टमेंट PSI रिव्हिजन बॅच मध्ये किंवा युट्यूब वरती, तुम्ही मात्र विसरून दाखवा. तर ही माझी टॅगलाईन आहे. म्हणजेच प्रयत्न तुमचे आहेत, साथ आमचे आहे, मार्गदर्शन आमचं आहे. तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ही बॅच तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आणि मेहनतीच्या जोरावरती, म्हणजे म्हटलं जातं ना, सक्सेस मेहनत पर फिदा होती, मेहनत करने वालों पर फिदा होती है. आणि तुम्ही मेहनत करत असाल तर सक्सेस 100% तुमच्यापर्यंत येतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. खालीलपैकी कोण मवाळवादी नेता नव्हता? पाठीमागच्या 2009 मध्ये प्रश्न विचारला होता, जहालवादी नेता कोण? ठीक आहे, आता विचारलंय मवाळवादी नेता कोण. तर मवाळवादी नेता उमेशचंद्र बॅनर्जी मवाळवादी होते, दादाभाई नौरोजी मवाळवादी होते, गोपाळ गणेश आगरकर हे समाज सुधारक होते.
समाज सुधारक होते. आमचे अजून ग्रहण सुटलेच नाही आणि स्त्रियांनी जाकीट घातल्या पाहिजेत असे लेख लिहिले होते आणि हे उदारमतवादी होते. त्याचबरोबर माणसं माणसाला खातील असं आगरकर म्हणत होते. ब्रिटिशांनी जर अशाच पद्धतीने आपल्यावरती अन्याय आणि अशाच पद्धतीनं हंटर ठेवला तर. त्याचबरोबर असंही म्हणत होते की इथं माणसं माणसाला खातीलच. त्याचबरोबर ब्रिटिश कालावधीमध्ये भारतीयांना अन्नान्न दशेला मोतात व्हावं लागेल, म्हणजे अन्नान्न करून मारावं लागेल असंही म्हणत होते. तर हे सुद्धा मावळवादी व्यक्तिमत्व येतात. मग राहतात कोण तर अरविंद घोष. मग अरविंद घोष हे फक्त जहालवादी इथं येऊन जातात, म्हणजेच मावळवादी नव्हता असं म्हटलेलं आहे. मग जहालवादी शोधायचे अरविंद घोष. मग जहालवादी व्यक्तिमत्व कोण कोण होते तर इथं लक्षात ठेवा, जहालवादी व्यक्तिमत्व 4 होते. तर लाल, बाल आणि पाल. तर एवढ्यावरती थांबतं का? नाही. मी लास्ट टाइम तुम्हाला प्रश्नामध्येच विश्लेषण करून दिलं होतं. लाल पाल घोष आणि लाल पाल घोष हे महत्वाचे 4 व्यक्ती म्हणजे जहालवादी व्यक्तिमत्व येतं. तर जहालवाद आणि मावळवादाचा कालावधी कुठे आहे तर 1885 पासून 1905 पर्यंत मावळवाद येतो आणि 1905 म्हणजेच 1907 ला सुरत फूट पडली. 1905 पासून लोकमान्य टिळक यांचं निधन 1920 पर्यंत हा जहालवादी कालावधी येऊन जातो आणि 1920 पासून 1947 पर्यंत हा गांधीवाद येऊन जातो. तर हेही लक्षात ठेवा. तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. हे भारतीय राजकारणाचे पितामह असं म्हटलं जातं. त्याचबरोबर योगेशचंद्र बॅनर्जी हे 1885च्या भारतीयच्या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते आणि गोपाळ गणेश आगरकर हे कोण होते तर फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य आपटे शिवराम आपटे जे होते. तर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने मुंडन केलं, म्हणजे पूर्ण केस काढून टाकले विद्रूप दिसावं, म्हणजे ते वेगवेगळी केशवपणाची प्रथा होती. तर गोपाळ गणेश आगरकर घरी आले आणि त्यांनी आपल्या बायकोला आपल्या डोक्यावरती हात ठेवायला सांगितलं आणि म्हटले की तू शपथ घे की माझ्या मृत्यूनंतर तू केशवपण करणार नाही. हे आगरकर होते. म्हणजे तुम्ही विचार करा की 1870-80 मध्ये ह्या लोकांची विचारसरणी एवढी प्रगतशील असेल तर सध्याची आपली विचारसरणी काय असते. भारताच्या संविधानामध्ये कलम नंबर 51 क किंवा अ मध्ये टाकलेलं आहे की 10 ते 11 आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. त्या कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे की मी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलंय की स्त्रियांचा मान सन्मान करेल. जगातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राजाने सांगितलं की स्त्री समाधानी कधी असते त्यावेळी संपूर्ण राज्यातील आणि विचारल्यानंतर सांगितलं की याचं बक्षीस म्हणजे अर्ध राज्य आहे. पण प्रत्येक व्यक्तीनं आपापलं मत दिलं. कोणी सांगतं की शृंगारित झाल्यानंतर, कोणी सांगतं लैंगिकता म्हणजे सेक्स आफ्टर सेक्स, कोणी सांगतं की सोने दिल्यानंतर, कोणी सांगतं की त्याला खूप सारी संपत्ती, कोणी कपडे किंवा कोणी राजमहल, कोणी अशा वेगवेगळ्या डेफिनेशन करत होते. आणि राजा काही खुश नव्हता, त्याला उत्तर एक्झॅक्टली माहित होतं पण लोकांकडून अपेक्षा करत होता. आणि त्याच वेळी सर्वात महत्वाचं की त्या गावामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती होता जो म्हातारा होता आणि तो बराच अनुभवी माणूस होता. आणि राजानं म्हटलं की आता कोणाचं उत्तर अपेक्षित नाहीयेच आहे. परंतु त्या माणसाने म्हटलं की राजेसाहेब मी सांगू का? तर त्याने सांगितलं की हा तुम्ही सांगा. तर स्त्रीला जेव्हा मान सन्मान दिला जातो ना तर ती जगातील सर्वात सुखी व्यक्ती होऊन जाते. तर सांगायचा उद्देश काय होता तर जशा पद्धतीने इथे मी सांगत होतो की त्याचं एक उदाहरण मला पटकन आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय की डॉट डॉट समिती 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याचं परीक्षण करण्यासाठी नियुक्ती केली होती. तर लॉर्ड मिंटो, आता मिंटोची यांची समिती 1909 आहे. याला म्हटलं जातं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. चेंबरलिन समिती वगैरे काही नव्हती. ठीक आहे. तर हे साधारणतः 1927-28 नंतर जातं. त्यानंतर लॉर्ड आयर्विन यांचा कालावधी 1926 पासून 31 पर्यंत आणि हे भारतात कोण होते तर भारताचे व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल म्हणू आपण त्यांना. आता याच लॉर्ड आयर्विन यांना तर क्रांतिकारकांनी ट्रेनच उडवली होती पण वाचलं हे विचार. आता आयर्विन आणि गांधीजी यांच्यामध्ये एक करार झाला होता. तो करार आहे 5 मार्च 1931 मध्ये. का करार झाला होता तर आरटीसी म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स ह्या टोटल 3 आहेत आणि पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली त्यावेळी काँग्रेस आणि गांधीजी यांनी काय केलं त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला. मग इथे रॅम्से मॅकडोनाल्ड जे होते तर ह्या रॅम्से मॅकडोनाल्ड हे ब्रिटनचे प्रधानमंत्री होते आणि त्यांनी या आयर्विन वरती दबाव टाकला
की तू गांधी किंवा काँग्रेस यांना कॉन्फरन्सला घेऊन येतोपर्यंत आपण काही करू शकत नाही. मग याच्यासाठी दुसऱ्या कॉन्फरन्सला हजर राहावं, याच्यासाठी मात्र 5 मार्च 1931 ला सविनय कायदेभंगाची चळवळ चालू असतानाच इथं गांधी आयर्विन यांच्यामध्ये करार झाला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नियुक्त केलेली समिती म्हणजेच सर अलेक्झांडर मुडीमन समिती. ही समिती 1924 मध्ये नियुक्त केली होती की आपण जो 1929 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा दिलेला आहे याचं परीक्षण करण्यासाठी इथं समिती नेमली 1924 ला सर अलेक्झांडर मुडीमन समिती. तर या प्रश्नाचं उत्तर हे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 1883 मध्ये मोहमेडन पॉलिटिकल असोसिएशनची स्थापना डॉट डॉट यांनी केली म्हणजे कोणी केलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान हे 1857च्या ओटावामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने होते. त्याचबरोबर हे ब्रिटिश सरकारमध्ये क्लर्क या पदावरती काम करत होते. त्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी अँग्लो वेगवेगळे मुस्लिम समुदायासाठी वेगवेगळे कॉलेजेस आणि मुस्लिम समुदायाने शिकलं पाहिजे आणि प्रगतशील झालं पाहिजे या मताचे हे सर सय्यद अहमद खान होते. त्याचबरोबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली, त्याचं समर्थन करत होते. त्याचबरोबर अनेक समाज सुधारणावादी कामामध्ये हे सर सय्यद अहमद खान होते. मग शैक्षणिक चळवळ, सामाजिक सुधारणावादी चळवळ, मुस्लिम समुदायाला आर्थिक आणि सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी यांनी काम केलेलं होतं. आता दुसऱ्या ऑप्शन आलेले आहेत मौलाना आझाद. ठीक आहे, मौलाना आझाद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक वेळा अध्यक्ष राहिलेले होते. त्याचबरोबर महात्मा गांधीजी, नेहरूजी आणि पटेल यांच्या बरोबर महत्वाची भूमिका पार पाडत होते. मोहम्मद इक्बाल, कवी मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं म्हटले होते. आणि कवी इक्बाल आणि रहमत अली चौधरी या जोडीनं एक शब्द दिला, तो शब्द होता पाकिस्तान म्हणजेच वेगळं राष्ट्राची मागणी. हे 1933 मध्ये यांनी ग्रंथ लिहिला होता. तो तुमच्या सगळ्यांसाठी एक लाईन लक्षात ठेवा. ती लाईन म्हणजेच काय आहे तर नाउ ऑर नेव्हर. नाउ ऑर नेव्हर म्हणजे आताच नाही तर कधीच नाही. लक्षात ठेवा, नाउ ऑर नेव्हर, आताच नाही तर कधी नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांसाठी एक टार्गेट देतो. ते टार्गेट काय आहे तर तुम्हाला मार्क हे 60+ पडले पाहिजेत. लक्षात ठेवा, अभ्यास जिथं करता तिथं लिहून ठेवा, नसेल तर गोंधळून घ्या कुठेतरी की 60 पेक्षा मार्क जास्त पाहिजेत. कारण का तर 600+ 615+ जागा ऍडव्हर्टाईज आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक जण जीव तोडून करतोय. मग मला 40-45चा कट ऑफ गेल्या वर्षीपर्यंत ठीक होता, परंतु सगळे कॅटेगरी वाईज इथं काहीच नाही डिवायडेशन, तर सगळे एका लाईन वरती आहेत, जेंट्स अँड फिमेल्स. तर हे सगळे एका लाईन्स वरती आहेत, म्हणून तुम्हाला 60 पेक्षा जास्त मार्क पाहिजेत. आज टार्गेट लिहून ठेवा आणि टार्गेट लिहून ठेवल्यानंतर त्याचा फोटो शेअर करा. म्हणजे तुम्हाला कोणाला तरी सांगा, 10 लोकांना सांगा की मी 60+ मार्क घेतोय. म्हणजे जोपर्यंत माझा एक मित्र होता, तो लास्ट टाइम जम्मू काश्मीरला कन्याकुमारी ट्रॅक सायकलिंग करून आला. त्याला खूप आवडतं, तो सध्या अमेरिकेत आहे. तर अक्षय गायकवाड अमेरिकेत आहे. तर तो दक्षिण भारत करून आला सायकल, आणि मला सायकल घ्यायची होती म्हणून आम्ही लाल महल या ठिकाणी सायकलच्या शॉपला गेलो. 2-3 मित्र सोबत होते. तर मी पहिला पोहोचलो आणि मला सांगितलं की पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये USA ला जाण्याच्या अगोदर मी जम्मू काश्मीर ट्रिप करून येणार आहे सायकलवरती, आणि सायकल नवीन घेणार आहे. त्यानंतर माझ्यासोबत परत जॉईन झाले आमचे मित्र दोघं जण. थोड्या अंतरानंतर प्रत्येकाला तोच सांगत होता. त्याच्यानंतर 2 कॉल आले, त्या कॉलवरती तो सांगत होता. आता मी नंतर विचारलं की अक्षय भाई तो असं का करतोय की प्रत्येकाला सांगतो की पुढच्या वर्षी मी जम्मू काश्मीर ट्रिप करणार आहे. तर त्यानं सांगितलं की याचं कारण असं होतं की टार्गेट मी जरी विसरलो तर तुम्ही लोक मला आठवण करून द्याल. दॅट्स वाय की इथं तुम्हाला टार्गेट 60+ लिहायचं आहे, आणि 10 लोकांना नाही 100 लोकांना सांगा, घरातल्या लोकांनाही सांगा. म्हणजे आपण जेंट्स असेल तर बायकोला सांगा, आणि आपण मुलगी असाल तर नवऱ्याला सांगून द्या की टार्गेट 60+ आहे. बघा तुमचं अभ्यासाचं स्पीड किती वाढतं. म्हणजे लोकांच्या अपेक्षा आपल्याला जगू देत नाहीत, लोकांच्या अपेक्षा आपल्याला समाधानी राहू देत नाहीत, पण लोकांच्या अपेक्षा आपला दर्जा मात्र वाढवतात. कारण तुम्ही दर्जा सांगितलंय ना त्यांचा, तुमचा ती 60+ टार्गेट आहे, दर्जा आहे. तर हा 60+ टार्गेट तुमचा अचीव्ह करण्यासाठी हे लोक मदत करतील. म्हणजे मुंबईतून प्रवास करत असताना लास्ट टाइम मी कोल्हापूर आणि नाशिकचं बोललो होतो, आणि पुण्यात आलात तर फोन करा किंवा भेटा, मी सदाशिव पेठेत असतो. ठीक आहे, आणि हे सगळं हडपसर मधून तुम्हाला मिळतंय, स्टुडिओ आहे. तर सांगायचं विशेष की मुंबईच्या लोकलचं उदाहरण आठवतंय मला, की मुंबईच्या लोकलमध्ये तुम्हाला चढावं लागत नाही, लोक आतमध्ये ऑटोमॅटिक घेऊन जातील, आणि तुम्हाला उतरण्याची पाय चालवण्याची गरज नाही, लोक ऑटोमॅटिक तुम्हाला बाहेर ढकलतील. तर तशाच पद्धतीनं ही जी लोक आहेत ना, तुम्ही ज्यांना 60+ टार्गेट सांगताय, ही लोक तुम्हाला पुश करतील, आणि 60+ पाडायचे तुला, तुमच्या अभ्यासाचा स्पीड वाढवा.
म्हणजे आपण आपल्या टार्गेटसाठी पागल झालं पाहिजे, वेड झालं पाहिजे. आणि वेड झालेली लोक इतिहास घडवतात आणि ते शहाणे लोक जे आहेत ना हे तुम्हाला वाचत बसतील नंतर. सोबतचीच लोक असतात, हे चिडवणारे लोक असतात. पण टार्गेट तुम्ही सांगा, जगाला सांगा, सगळ्यांना सांगा 60+ आहे. आणि नाऊ और नेव्हर, आताच नाही तर कधीच नाही. परत पुढची जाहिरात माहित नाही. सरकार वायबल आहे, कधीही जाऊ शकतं, कोणतंही येऊ शकतं, काही करू शकतं. ते कधीही कोणाच्याही गळ्यात माळ घालायला तयार आहेत. मग आपलं त्याच्यामध्ये ससे गोलपट होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे वॉशरूम येलं हेलपाट्यानं असेल परिस्थिती आपली सध्याची आहे. ऍडव्हर्टाईज येईल की नाही तेही सांगता येत नाही. हो म्हटले, फक्त निवेदन दिलेले. तर नाऊ और नेव्हर, आता नाही तर कधीच नाही, लॅग टाईगला लिहून ठेवा कुठेतरी. म्हणजेच माझा एक मित्र आहे, त्यानं मोबाईलच्या स्क्रीनशॉटला काय केलं, मोबाईलच्या स्क्रीनवरती सिलेबस लिहून ठेवला. मी माझी परिस्थिती जेव्हा शून्य होती, म्हणजे माझा संघर्ष, मला मेसेज केला एकाने आपल्यातील की संघर्ष, आपल्यापैकी कोणीच एवढं काम केलं नसेल तेवढं मी काम केलं. आणि बघा, परिस्थिती आणि संघर्ष हा आपल्याला एका वेगळ्या स्टेजवरती आणि स्टेटसवरती नेऊन ठेवतो. लक्षात ठेवा. म्हणजे मी कुठेही स्टेटस ठेवत असताना मला ते जपूनच ठेवावं लागतं आणि बोलत असतानाही जपूनच बोलावं लागतं. तर हे मुकाम किंवा ही स्टेज मी माझ्या प्रयत्नाने आणि मी माझ्या प्रामाणिक कष्टाने इथपर्यंत आलेलो आहे. तर याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे काम किती केलं डझंट मॅटर, पण मी सतत काम केल्यानंतर, आणि मी जेव्हा शून्य होतो त्यावेळी मोबाईलवरती लिहून ठेवलं होतं की दिस विल बी ऑल्सो चेंज, ये भी बदल जाएगा. आणि आज ते बदलतंय, याचा मला खूप आनंद वाटतोय. मी लास्ट सांगितलं होतं की वडिलांना माहित नाही की मी काय करतोय, पण मी पीएचडी करतो इतिहासामध्ये. आणि एमपीएससी पीएचडी करून इतिहास शिकवणारा माणूस अजूनपर्यंत कोणी नाही. अजूनपर्यंत म्हणजे याच्या अगोदर कोणीच नव्हतं. आणि इथून पुढे कदाचित असेल की नाही सांगता येत नाही, भविष्य माहित नाही कोणाला. जसं गौतम बुद्धांना विचारलं होतं की तुम्ही खूपच सुखी आहात, तुम्ही खूपच सुंदर आहात, म्हणजे विचारांनी वगैरे आचारांनी. तर बुद्धाने सांगितलं की माझ्या अगोदर हजारो बुद्ध झालेत आणि माझ्या नंतर हजारो बुद्ध होणार आहेत. बुद्ध म्हणजेच काय, तो ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं असतं. ते सेम क्वेश्चन वर्धमान महावीर जैन यांना विचारला होता. हे जैन बुद्धांच्या अगोदरचे होते. तर नाऊ और नेव्हर म्हणजेच काय, आता नाही तर कधीच नाही. तर 2023 नाही तर जिंदगीत परत कधीच टार्गेट एवढं ठेवायचं नाही. म्हणून तुम्ही जगाला सांगा की माझं टार्गेट 60 आहे आणि हे जर 60 मी अचीव्ह करायचं असेल तर मी काही करू शकतो. असं म्हटलं जातं की ज्यानं आपल्या श्वासावरती नियंत्रण मिळवलं त्यानं संपूर्ण जग जिंकून घेतलं. तसंच इथं 60 टार्गेट ठेवा आणि आता नाही तर कधीच नाही. हा ग्रंथ आहे हो, मी तुम्हाला टायटल नाही सांगत आहे, हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहिला होता रहमत अली चौधरी यांनी. नाऊ और नेव्हर 1933 साली. आणि मग 1940 साली इथं मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तान हा वेगळं राष्ट्र पाहिजे असंही म्हटलं गेलं होतं. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे सर सय्यद अहमद खान. ठीक आहे, पुढे जातोय आपण. 1936 साली अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होता, तर स्वामी सहजानंद सरस्वती हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. राम मनोहर लोहिया हे बिहार मधून होते. 1942च्या चळवळीमध्ये यांना त्या बिहारच्याच जेलमध्ये बंद करण्यात आलं. तब्येतीच्या कारणास्तव मुंबईला येऊ शकले नव्हते महात्मा गांधीजींच्या चळवळीला, पण तिथून चळवळ करत होते. पुढचं आहे, भारतातील शिक्षणासाठी झिरपता सिद्धांताला कोणी विरोध केला म्हटलेला आहे. तर झिरपता सिद्धांत म्हणजेच काय, तर 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले यांना नेमलेलं होतं. कोणी नेमलेलं होतं, तर इथं विल्यम बेंटिक यांनी नेमलं. आणि विल्यम बेंटिक यांनी नेमल्यानंतर यांनी काय केलं, तर झिरपता सिद्धांत मांडला. झिरपता सिद्धांत म्हणजे भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हजारो वर्षापासून ही जी कॅटेगरी आहे तर हे ऍज इट इज राहिलेल्या होत्या कित्येक वर्षापासून. म्हणजेच इथं वरचा वर्गातील व्यक्ती जो आहे, बघा लक्षात ठेवा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर लक्षात ठेवा ही बिनसिडी किंवा जिना नसलेली इमारत आहे. म्हणजे ब्राह्मण समुदायातील व्यक्ती किती जरी खालच्या दर्जाचा वागला तरी तो शूद्र होणार नाही. आणि शूद्र समुदायातील व्यक्ती किती जरी विद्वान असला, किती जरी चांगला वागला तर तो वरच्या वर्गामध्ये जाणार नाही. म्हणजे ज्यानं ज्या वर्गामध्ये जन्म घेतला त्याच वर्गामध्ये त्यानं स्वतःला संपवून घ्यायचं, मारायचं. अशी जिना नसलेली ही इमारत होती, ही बिल्डिंग होती, हे ब्लॉक्स होते. मग याच्यामध्ये हे ब्राह्मण वर्गाला शिक्षण द्या, हे शिक्षण खाली झिरपत कोणत्या, तर इथं खाली शूद्रापर्यंत येईल. पण वैदिक ग्रंथामध्ये किंवा खाली जुन्या पुराणामध्ये वरच्या वर्गालाच फक्त शिक्षणाचा अधिकार होता. म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकत, जर शूद्र वर्गाने
वेद जर म्हटले तर त्याची जीभ काढली जात होती, जर ऐकले तर कानामध्ये गरम शिस ओतलं जायचं. म्हणजे ज्या ठिकाणी अगदी सावलीचा विटाळ होत होता, ज्या ठिकाणी फक्त दुपारच्या 12 वाजताच हातामध्ये काठी घेऊन निघावं लागत होतं, अशा सिच्युएशन मध्ये हा शूद्र समाज होता. मग महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विचाराचे समर्थक, सत्यशोधक विचाराचे उद्गार करते, तर यांना कसं पटेल हो की वरच्या वर्गाला शिक्षण द्या? तर महात्मा फुलेंनी सांगितलं ऑलरेडी वरच्या वर्गाकडे शिक्षण आहे, मग तुम्ही खालच्या वर्गाला पोहोचणार कधी? नाही पोहोचू शकत. राजीव गांधींनी सांगितलं होतं 1989च्या दरम्यान की आम्ही 1 रुपया जाहीर केल्यानंतर खाली लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे 15 पैसे होऊन जातात, म्हणजे 25 पैशापर्यंतही होऊन जातात, म्हणजेच पूर्ण पोहोचत नाही. तर महात्मा फुले यांना पटलेलं नव्हतं आणि महात्मा फुले यांनी या झिरपता सिद्धांताला टोटली विरोध केला होता. यांनी 1848 पासून 1852 पर्यंत जवळपास 18 पेक्षा जास्त शाळा सुरू केल्या होत्या. महात्मा फुलेंच्या लेक्चर्स मध्ये मी सांगितलेले आहे, यावरचे ऑलमोस्ट सगळेच लेक्चर युट्यूब वरती आहेत. रानडे यांचं लेक्चर आहे, महात्मा फुलेंचं युट्यूबला लेक्चर आहे, महात्मा गांधींचं लेक्चर आहे आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचं लेक्चर आहे. हे लेक्चर जर तुम्ही कोर्स घेतला नसेल तर युट्यूब वरचे लेक्चर्स बघून घ्या, कोर्स घेतला असेल तर मग कोर्स मधलं लेक्चर बघून घ्या. एक्झाम ओरिएंटेड तेवढी माहिती आहे आणि पूर्ण माहिती दिलेली आहे सविस्तरपणे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळण्याच्या अगोदर मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्याला पराभूत झाल्यासारखं वाटतं, आपल्याला खूपच लो फील होतं, लो एनर्जी, माझ्याकडून होणार नाही, मुझे नहीं हो पाएगा असं म्हणतो. पण कल्पना चावलांनी तसं म्हटलं असतं तर त्या अवकाशवीर झाल्याच नसत्या, लक्षात ठेवा, आणि इतिहास बनलाच नसता आणि विज्ञानाने त्यांचा चॅप्टर वेगळा बनवलाच नसता. बिल गेट्स यांनी म्हटलं असतं की मी काही शिकलो नाही, मी काहीच करू शकत नाही, तर कदाचित कॉम्प्युटर हे चाललंच नसतं, वर्ड हे चाललंच नसतं. ठीक आहे, कदाचित आयफोनचे स्टीव्ह जॉब्स यांनी म्हटलं असतं की जी प्रोसेस अँड्रॉइड वरती चालू आहे त्याच्यातच मी काहीतरी अँड्रॉइड वरच बनवतो, तर असं म्हटलं असतं तर कदाचित आयफोन हे बनलीच नसतं. आणि म्हणून त्यांनी विचार केला, फक्त विचारामध्ये प्रचंड मोठी ताकद असते, लक्षात ठेवा. त्यांनी फक्त विचार केला की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय आणि म्हणूनच हे अँड्रॉइडला सोडून त्यांनी आयफोन म्हणजे ऍपलचं iOS सिस्टम अशी वेगळी बनवली की त्याला चॅलेंजेस नाही करतात. सिक्युरिटी पर्पज साठी तुम्ही सगळेजण वापरत असालच, आय होप्स, ठीक आहे, आणि वापरायलाच पाहिजे. त्यानंतर पाठीमागं उदाहरण मी गेल्या वेळी सांगितलं होतं तुम्हाला. बघा, आपली हार कधी होते की जोपर्यंत आपण स्वतःहून हारत नाही ना तोपर्यंत आपली हार होत नाही. लक्षात ठेवा, जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःकडून पराभूत होत नाही. म्हणजे स्वतःला विजेता बनवा, स्वतःला विजेता माना. 100% तुम्ही एक ना एक दिवस विजेता असणार आहे. एक ना एक दिवस म्हणजे डिसेंबर मध्ये परीक्षा झाली की तुम्ही विजेता आहात, तुम्ही विनर्स आहात. आता मोहम्मद शमीचं उदाहरण क्रिकेट मधलं होतं सध्या लेटेस्ट. कितीतरी ट्रॅजेडीज, कितीतरी दुर्घटना झाल्या तरी पण त्यांनी रेकॉर्ड तोडलं 5 विकेट्स घेऊन. तशाच पद्धतीने आपल्या मनामध्ये एक भीती असते की माझ्याकडून होणार नाही, पण 2-4 दिवसामध्ये पण बाजी पलटू शकते. लक्षात ठेवा, राहिलेल्या कालावधीचा सदुपयोग कसा करायचा. क्वालिटी वर्क अँड क्वांटिटी वर्क, याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी काय असतं हे मी तुम्हाला मेसेज केला होता परवा. व्हॉट्सअपवरती मेसेज केलं, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती आला असेल बघा. जे माझ्याकडे नंबर सेव्ह आहे त्यांचे मी तुम्हाला टच करतोय, मी तुम्हाला पुश करतोय, मी तुम्हाला साथ देतोय की तुम्ही पास व्हा. म्हणजेच काही ठिकाणी पुश करणं आणि सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं. यावेळी या अवस्थेमध्ये मी तुम्हाला सपोर्ट करतोय. तर अशा परिस्थितीमध्ये की तुम्हाला पासच करायचंय आणि पासच व्हायचंय, हे मी टार्गेट ठेवलंय. तुम्ही कितीपर्यंत माहित नाही, मी कदाचित इतिहासाच्या बाबतीमध्ये तुमचा हात पकडलेला आहे, तो हात परीक्षा होईपर्यंत सोडणार नाही, ही माझ्याकडून हमी. बघा, भीती वाटते आपल्याला की परीक्षा जवळ आली आणि माझ्याकडून काय होणार नाही. अशाच पद्धतीचं एक पाठीमागचं चित्र आहे, याच्यावरून तुम्ही अंदाज लावला असेल की वाघ आणि हरिण. हरणाचं स्पीड असतं 90 किलोमीटर प्रति तास, हरणाचं स्पीड आहे 90 किलोमीटर आणि वाघाचं स्पीड असतं 60 किलोमीटर प्रति तास. परंतु यामध्ये ताकदवान कोण आहे, तो वाघ आहे, आणि चपळ आणि पळायला ताकदवान कोण आहे किंवा पळण्यासाठी चपळ कोण आहे, तर हरिण आहे. तरी सुद्धा 90 किलोमीटर स्पीडने पळत असून सुद्धा या हरणाची शिकार होते. त्याचं कारण काय माहितीये का, तर या हरणाला हे माहित नसतं की मी त्याच्यापेक्षा जास्त पळू शकतो, एवढंच माहित असतं, भीती आहे की तो आपली शिकार करणार आहे, म्हणून तो प्रत्येक वेळी मागं वळून पाहतो आणि मागं वळल्यानंतर त्याचं स्पीड कमी होतं आणि तो घाबरतो, भीतो, म्हणून त्याची शिकार होते. तुम्ही जर घाबरला तर 100% या स्पर्धेच्या लिस्ट मधून कधी आउट व्हाल, कधी बाहेर फेकलं जाईल, तुम्हालाही कळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की चक्रव्यूह भेदण्याची नीती हे तुम्हाला सांगितलेले आहे वेळोवेळी. आता तो भेदून तोडून सुखरूप बाहेर यायचंय, नसेल तर मग आतमध्ये जायचंय फक्त अभिमन्यू सारखं, आणि आतमधून गेल्यानंतर बाहेर कसं यायचं हेच माहित नसेल तर तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून इथं तुम्ही घाबरू नका, फक्त आहे त्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करा. एका दिवसामध्ये नाही तर 2 तासामध्ये सुद्धा बाजी पलटू शकते, एका तासामध्ये सुद्धा बाजी पलटू शकते. फक्त स्वतःला विजेता म्हणून आपण घोषित केलं पाहिजे. होप्स तुम्हाला हे उदाहरणच सारखी देतोय, कारण मोटिवेशनचं तेवढीच गरज असते. अभ्यास करताना आपल्याला अभ्यासाचा खूप दूरवरचा संबंध आहे, म्हणजेच ते कुठेतरी अंटार्क्टिका ध्रुवीय प्रदेशामध्ये आहे, तो काहीतरी टार्गेट आणि आपण इथं जमिनीवरती आहोत आणि ते कल्पनेच्या पलीकडचं आहे असंही वाटू शकतं आपल्याला कधी कधी. मग ड्युटी करून किंवा गॅप आहे किंवा खूपच जड वाटत असतं, अशा परिस्थितीमध्ये फक्त स्वतःला सांगा की ऑल इज वेल, ये भी हो जाएगा, ये भी बदल जाएगा और मैं कर सकता हूं, मैं कर सकती हूँ, असं म्हटल्यानंतर तुमचे दिवसच काय परिस्थिती सुद्धा बदलते. आणि मी बदलून दाखवले याचं मी उदाहरण आहे. मी दुसरं कोणाला रोल मॉडेल मानण्यापेक्षा मी सध्या स्वतःलाच रोल मॉडेल बनवतोय, स्वतःलाच एक असा आदर्शापर्यंत नेऊन ठेवतोय की आपल्याला हे करायचे, मी करून दाखवले याचं मी उदाहरण आहे, तुम्हीही करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं वाघ आणि आपल्या हरणाचे उदाहरण सांगितलं की घाबरू नका, नसेल तर तुमची शिकार होऊ शकते. तर फक्त अशा निधड्या छातीने, 56 इंचाच्या नाही, निधड्या छातीने समोर जायचे की नाही मला करायचंय आणि करू शकतो किंवा कव्हर करू शकते. तर नारायण गुरु यांनी डॉट डॉट जमातीसाठी कार्य केलं. कोणती? धनगर. नारायण गुरु कुठे होते? तर दक्षिण भारतात काम करत होते. दक्षिण भारतात काम करत असताना 2 राज्य होते, एक आहे तमिळनाडू आणि दुसरं आहे केरळ. तमिळनाडू आणि केरळ या ठिकाणी बऱ्याच मोठ्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक सुधारणांसाठी काम केलं होतं. तर यांचा जन्म हा इळव समाजामध्ये झाला होता. इळव समाजाला एजवा असंही म्हटलं जातं. तर या जमातीच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलेलं होतं. तर इळव किंवा इजवा असं दोन्ही नावाने तुम्हाला प्रश्न विचारतील. तर धनगर हा महाराष्ट्रामध्ये सापडून जातो, त्याचबरोबर कर्नाटकामध्ये सापडून जातो. तर धनगर समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की ते मेंढपाळ असतात. म्हणजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी जर गेलात तर मेंढपाळ असतात आणि हेच मेंढपाळ मग नंतर अगदी खाण्यापिण्याचे वांदे जर झाले त्या बकऱ्यांचे तर ते विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी शिफ्ट होतात. तर त्यानंतर आहे विणकर हा समाज नाही. तर यापैकी नाही उत्तर होते, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे इजवा किंवा इळवा या समाजाचं. त्यानंतर पुढचं आहे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य कोण होते? तर इथं पहिलं प्राचार्य आलं असतं तर शिवराम हरी आपटे आले असते. आपटे म्हणजेच कोण? तर हंटर कमिशन समोर 1882 ला साक्ष देणारे. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 चे त्याच्यामध्ये महत्वाचे काम करणारे. आणि फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्रिन्सिपल म्हणजेच हे आपटे होते. पण दुसरे प्रिन्सिपल कोण राहिले होते? तर दुसरे प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकर होते. रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळकृष्ण गोखले. तर गोखलेंनी या फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी विषय शिकवला, इतिहास विषय शिकवला आणि त्याचबरोबर गणित हा विषय शिकवला. बरं, इथे अजून कोणी शिकवला? लोकमान्य टिळकांनी सुद्धा गणित विषय शिकवला आणि टिळकांनी गणित विषय शिकवून राजीनामा दिल्यानंतर इथं महर्षी कर्वे आलेले होते 1902 पर्यंत. तर हे या ठिकाणी गणित विषय शिकवत होते. तर आगरकर हे दुसरे प्राचार्य आहेत, लक्षात ठेवा, आगरकर दुसरे प्राचार्य आहेत. तर इथं आपटे यांचं निधन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, आपटे यांच्या निधनानंतर बायकोचा हात हातात घेतला, डोक्यावरती ठेवला आगरकरांनी, सांगितलं तू केशव पण नाही करायचं, मला प्रॉमिस कर, मला वचन द्या. त्यावेळी वचन खूप चांगले दिले जात होते. तर मला आज वचन द्या की तुम्ही येणाऱ्या एक्झाम मध्ये 60+ टार्गेट ठेवूनच अभ्यास करत आहात आणि तुम्ही सगळेच्या सगळे जेवढे बघताय ना तर तेवढे पास झाले पाहिजे, हे मला प्रॉमिस पाहिजे. प्रॉमिस. ठीक आहे. त्यानंतर पुढे गोपाळ गणेश आगरकर हे सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर केसरी नावाच्या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते. त्याचबरोबर कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणामध्ये कर्वे आणि आगरकर आणि टिळकांना 101 दिवसाची शिक्षा झालेली होती. त्याचबरोबर यांनी सर्वात महत्वाचं की कर्वे यांच्या विधवा पुनर्विवाहाला, म्हणजे कर्वेंनी जेव्हा गोदूबाई यांच्या बरोबर विवाह केला तर त्यावेळी सही यांनी केलेली होती कर्वेंच्या याच्यावरती ऍज अ गॅरंटर, जामीनदार म्हणून. मी तर आंतरजाती विवाहाच्या 7 लोकांचा जामीनदार आहे. मलाही टेन्शन येतं कधी कधी त्यांनी भांडण केले की बोलवा जामीनदाराला म्हटले तर मग काय खरं नाही, पण तुम्हाला फोन करतो हा त्यावेळी मला जर काही संकट आलं तर. तर सर्वात महत्वाचं की डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये कोण कोण होते? लोकमान्य टिळक होते, विष्णुशास्त्री चिपळूणकर हे बाबा तर महात्मा फुलेवरती निबंधमाला वर्तमानपत्रातून सारखीच टीका करत होते. तरी असे काही होते विचित्र लोक, तर हे चिपळूणकर होते. पण टिळकांनी हिंमत नाही केली बरं कधी महात्मा फुलेंना बोलायची. कारण का माहितीये का? तर टिळकांना महात्मा फुलेंची पॉवर माहित होती. म्हणजे 200 बाउन्सर्स घेऊन महात्मा फुले पेठेतून फिरत होते. तुम्ही जोक विचार करा की त्यावेळी मास आणि मसल पॉवर वापरणारे हे महत्वाचे, मनी पॉवर, मसल पॉवर, सगळ्या पॉवर्स महात्मा फुले वापरायचे. आणि
शनिवार वाड्यावरती 200 बाउन्सर घेऊन गेले होते. तिथं असणाऱ्या काही विरोधी ब्राह्मण मंडळींना घाम फोडला होता महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि लोकमान्य टिळकांनी आयुष्यभर महात्मा फुलेंना विरोध केला नाही. नसेल तर मी 101 दिवस तुरुंगात नाही तर 1000 दिवसही लावले असते, पण 10,000चा जामीन मंजूर करून दिला होता महात्मा फुलेंनी. पण शाहू महाराजांची पाठ सोडली नाही टिळकांनी. तर इथं कोण कोण होते? आपटे होते, चिपळूणकर होते, देशपांडे नामजोशी होते आणि टिळक होते. तर ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आणि मग फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना ही 2 जानेवारी 1885 मध्ये झाली होती. कुठं? तर गद्रे वाड्यामध्ये झाली. आणि त्याच्यानंतर हे जे जेम्स फर्ग्युसन आहेत, हे जेम्स फर्ग्युसन यांनी 1,000 रुपये दिले होते. हे फर्ग्युसन यांनी 1,000 रुपये दिले होते. कशासाठी? तर एक रक्कम दिली होती देणगी, आणि म्हणून यांचं नाव दिलं. त्याचबरोबर यांनी समर्थन दिलं, यांनी मंजूर केलं होतं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत फर्ग्युसन कॉलेज. आणि म्हणून फर्ग्युसन कॉलेजला नाव हे फर्ग्युसन यांचं दिलं, जेम्स फर्ग्युसन यांचं. तर सविस्तर इतिहास सांगितला. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. कधी केली होती? 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये केली होती. 73 पासून 75 पर्यंत हे महात्मा ज्योतिबा फुले याचे अध्यक्ष होते. 75 पासून 77 पर्यंत डॉक्टर विश्रामरामजी घोले, हे विश्रामरामजी घोले हे अध्यक्ष होते. आणि हे व्हाईसरॉयचे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम करत होते. यांच्या मुलीला हे शिक्षण देत होते. त्या मुलीचं नाव काय आहे? तर काशीबाई. लक्षात ठेवा, मी रील टाकलेले आहे. काशीबाई हे त्यांचं नाव होतं. आणि दुसरीचं नाव होतं लक्ष्मीबाई, गंगूबाई. ओके, हे गंगूबाई हे रघुनाथ खेडकर यांना दिलेली मुलगी होती कोल्हापूरला. तर काशीबाई यांना पहिली मोठी होती, शिक्षण देऊ केलं होतं. पण समाजाने सांगितलं शिक्षण देऊ नको, बहिष्कार घालेल. त्याने सांगितलं परवा नाही, बहिष्कार घातला. मग घरातल्या नातेवाईकांनी सांगितलं शिक्षण देऊ नको, त्याने ऐकलं नाही. आणि शिक्षण देऊ नको ऐकलं नाही म्हटल्यानंतर घरच्यांनी त्या काशीबाईला काचेचा, लोक लय दलिद्री असतात तो, काचेचा लाडू खाऊ घातला. आणि काचेचा लाडू खाऊ घातल्यानंतर आतमध्ये रक्तस्राव झाला त्या काचेमुळं, आणि त्या काशीबाईचा मृत्यू झाला. विश्रामरामजी घोले यांनी माघार नाही घेतली. काशीबाई नंतर गंगूबाईला शिकवलं, यांना उर्फ लक्ष्मीबाई म्हणतात. आणि काशीबाई यांना बाहुली असं म्हणत होते. आणि त्या एवढ्याशा छोट्याशा मुलीचा मृत्यू झाला राव. आणि मग त्याच्या आठवणीसाठी शुक्रवार पेठेमध्ये काय केलं? तर एक हौद बनवलं, त्याला बाहुलीचा हौद असं म्हणतात. ती सुंदर मुलगी, फक्त गुगल सर्च करा बाहुलीचा हौद, किंवा मी एक रील टाकलेली आहे बघा बाहुलीचा हौद काय प्रकार आहे, तर ती एकदा बघून घ्या 1 मिनिटामध्ये. तर महात्मा फुलेंनी हे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी 1911 मध्ये कोल्हापूरमध्ये केली होती. 11 या तारखेला राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा, त्याचबरोबर ब्राह्मण समाज तर इत्यादीची स्थापना केली. आणि 1829 मध्ये सतीची चाल बंद याच्यासाठी कायदा मदत केली. आणि 1833 मध्ये ब्रिस्टॉक शहरामध्ये मृत्यू झाला होता. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. हे रामकृष्ण मिशन कुठं होतं? तर हे रामकृष्ण मिशन 1896 मध्ये बेलूर मठ कलकत्ता या ठिकाणी स्थापना केली होती. आणि 1893 मध्ये यांनी जे भाषण दिलं होतं तर शिकागो सर्व धर्माच्या परिषदेमध्ये, ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हटल्यानंतर सगळे अचंबित झाले होते. म्हणजे बंधू आणि भगिनीनं हा शब्द इथून सुरू झाला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे की शारदा सदन मधील गोदूबाई या विधवेशी कोणी विवाह केला होता? ऑलरेडी कित्येक वेळा याच्यावरती सांगितलेलं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे 1893 मध्ये यांनी विवाह केला. आणि आगरकरांनी त्यांच्या विवाहाचा जामीनदार म्हणून सही केलेली होती. तर विष्णू शास्त्री पंडित यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ सुरू केलं होतं. 1865 मध्ये हे त्यांच्या सोबत होते. आणि त्याचबरोबर 1861 मध्ये बापट यांनी याची स्थापना केलेली होती. आणि भाऊदाजी लाड म्हणजेच हे बॉम्बे असोसिएशन याचे पहिले सचिव होते 1852 चे. ठीक आहे. आणि हे डॉक्टर होते. त्याचबरोबर एक ग्रँड मेडिकल कॉलेज जे आहे 1845 ला मुंबईतलं पहिलं कॉलेज, तर त्यातून डॉक्टर होणारे हे पहिले महत्वाचे व्यक्ती. आणि त्याचबरोबर आत्माराम पांडुरंग तळखरकर पण डॉक्टर होते. तर यांनी कुष्ठरोगावरती औषध शोधलं म्हणून त्यांना धन्वंतरी असं म्हटलं जातं. कुष्ठरोगाचं औषध शोधलं खरोष्टी नावाच्या वनस्पतीपासून. तर धन्वंतरी पुण्यात हॉस्पिटलची एक श्रृंखला आहे, एक साखळी आहे. ठीक आहे. यानंतर महत्वाचा पुढचा प्रश्न आहे स्वतःच्या संस्थानात म्हटलं की आपल्याला राजा असला पाहिजे उत्तरामध्ये. तर सक्तीचा आणि मोफत शिक्षणाची योजना राबवणारे महाराष्ट्रातील विचारले पहिले समाज सुधारक कोण? आता राजा आणि समाज सुधारक हे आपल्याला जोडायचंय. मग विरा शिंदे राजा नव्हते, समाज सुधारक होते. शाहू महाराज आले इथं
भोर होते, भोरकर आणि औंधकर हे दोघही विषय येत नाही, मग एकच उत्तर राहतं ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. तर यांनी आपल्या संस्थानामध्ये आणि इथं 1 रुपयाचा दंड, जर एखादा मुलगा शाळेत जाण्यास योग्य आहे परंतु पालक जर पाठवत नाही तर त्याला 1 रुपयापर्यंत दंड केलेला होता. यावरती एमपीएससी ने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे शाहू महाराज यांच्यावरती. म्हणजे प्रत्येक घटकासाठी, समाजातील प्रत्येक जातीसाठी हॉस्टेलचं सुरू केले होते शाहू महाराजांनी. पुढील प्रश्न आहे, सामाजिक सुधारणांसाठी तयार राहा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या परिषदेमध्ये दिलेला होता? सामाजिक सुधारणांसाठी तयार राहा. 1920 ला माणगाव या ठिकाणी, कोल्हापूरच्या जवळ माणगाव या ठिकाणी परिषद झाली होती, परंतु माणगावचा ऑप्शन इथं नाही. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची परिषद झाली ही 1920 ला नागपूर या ठिकाणी, नागपूर या ठिकाणी, इथं नागपूर आहे. त्याच्यानंतर तिसरी परिषद झाली 1922 ला दिल्ली या ठिकाणी, आणि त्यावेळी शाहू महाराज या दोन्ही परिषदांचे अध्यक्ष आणि याच्या अध्यक्ष फक्त डॉक्टर आंबेडकर होते, एकटेच. ठीक आहे. आणि आंबेडकरांचा हात उचलून सांगितलं शाहू महाराजांनी 1920 च्या परिषदेमध्ये की तुमचा उद्धार करता आलेला आहे. त्यानंतर इथं नाशिक आहे, 1935 ला येवला या ठिकाणी नाशिकच्या परिषद घेतलेली होती. त्यानंतर महाड या ठिकाणी 1927 ला आहे. मग इथं दोन घटना आहेत, एक मनुस्मृती दहन आणि दुसरं आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह. चौदार तळ्याचा सत्याग्रह तुम्हाला माहिती आहे, कधी महाडला गेलात ना? मी एकदा व्हिजिटला फिरायला गेलो होतो आणि महाडच्या चौदार तळ्याच्या चौदार तळ्यामध्ये आंबेडकरांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यावरती एक लाईन लिहिलेली आहे, ती लाईन खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला 60+ टार्गेट का दिले, की हा इज्जतीचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या, की आपण 30-35 वयामध्ये जर हे नाही करू शकत तर जिंदगीत काही करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजेच मला माझ्या वडिलांनी विचारलं होतं, मी एक कार घेतली आणि ते विकत होतो, कारण का आता माझ्याकडून ईएमआय होत नव्हते, त्यावेळी कामही काही मिळत नव्हतं. त्यावेळची गोष्ट आहे 2017-18 पर्यंत. तर अशा परिस्थितीत माझ्या वडिलांनी मला प्रश्न विचारला की तुझं वय आणि तुझं इन्कम मॅच होत नाही, आणि तू जर या अवस्थेमध्ये, या वयामध्ये जर कारचा ईएमआय 15,000 रुपये जर पे नाही करू शकत तर जिंदगीत काही करू शकत नाही. मित्रांनो, मी पुढच्या महिन्यापासून 18,000 ईएमआय करून घेतला त्या गाडीचा. ठीक आहे. आणि मला दाखवून द्यायचं होतं की मला ते भरू शकत होतो. म्हणजे जोपर्यंत हनुमानाच्या सेफ्टीला आग लागत नाही तोपर्यंत हनुमान उड्या मारत नाही. तशाच पद्धतीनं आतमधून आग लागली पाहिजे की नाही मला करायचं, यावेळी मी करणारच आहे. तर आंबेडकर, नागपूर, दिल्ली वगैरे सगळं झालं. आता चौदार तळ्याचं सत्य, पुतळ्यावरची लाईन सांगायचं राहिलो. हा संघर्ष फक्त इज्जतीसाठी. पाणी कसंही मिळू शकतो आम्हाला, पण आम्हाला इज्जत कोण देणार आहे? डॉक्टर आंबेडकर म्हणत होते. मग तिथं जर कधी गेलात ना तर तिथली टॅगलाईन, महाडमधून असाल कोणीतरी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, तर तिथं पुतळ्यावरती आहे बघा एक लिहिलेले की हा संघर्ष भाकरीसाठी नाही, तर हा संघर्ष केवळ आणि केवळ इज्जतीसाठी आहे. भाकरी आणि पाणी कसंही मिळू शकतं, परंतु आम्हाला आतलंच पाणी पिण्याची गरज नाही, परंतु आम्हाला अधिकार आहे हे दाखवून द्यायचं होतं. म्हणून हा चौदार तळ्याचा सत्याग्रह करतोय. आणि हा संघर्ष केवळ इज्जतीसाठी आहे. आपली सुद्धा इज्जतीसाठीचा हा संघर्ष सुरू आहे. जर या वयामध्ये आपल्याला 50-60 मार्क पडत नसतील तर कुछ भी नाही कर सकते असं स्वतःला म्हणायचं. मग आता आग लागलेली आतमध्ये पण सेफ्टीला पण, मग उड्या किती मारायच्या आणि अभ्यास कसा करायचा डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे. तर सुधारणांसाठी तयार राहा असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने काय दिलं हे वेगळंच दिलेलं आहे, परंतु इथं 1920 ला डॉक्टर आंबेडकरांचा संबंध आहे. तर इथं महाड या ठिकाणी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असं म्हटलेलं होतं. मनुस्मृती दहन आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर तुम्हाला एक सूचना, काय की तुम्हाला इतिहासाचे मार्क पाहिजे असतील तर डिपार्टमेंट पीएसआय ची बॅच मी टाकलेली आहे. या बॅच मध्ये संपूर्ण इतिहास शिकवलाय, समाज सुधारक शिकवलेले आहेत. 250 रुपये फक्त फी आहे त्याची. 1 महिना कालावधी आहे. 2 वेळा एक व्हिडिओ बघू शकता. 10 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. बॅच घेण्यासाठी हिस्ट्री बाय सचिन गोळे हे तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. प्रयत्न तुमचे असायला पाहिजेत मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुमचा खूप सारा अभ्यास झालेला आहे, परंतु प्रश्नांचा सराव पाहिजे. शेवटच्या 10-15 दिवसामध्ये दिवसभर प्रश्न सोडवत बसायचे. आणि अशा पद्धतीची टेस्ट सिरीज आहे. आमचे मित्र नितीन अहिरराव सर यांनी ही टेस्ट सिरीज टाकलेली आहे. आणि या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. तर या नंबरवरती फोन करा. अहिरराव सर तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती सांगतील की पीडीएफ द्यायचे आहेत, पोस्टल पाठवतील किंवा तुम्हाला पीडीएफ पाठवतील किंवा काय, तर याची माहिती तुम्हाला हे सर सांगतील.
या नंबरवरती फोन करा. टेस्ट सिरीज साठी इथं फोन करा आणि क्लाससाठी इथं फोन करा. किंवा सर नंबर पाहिजे असेल तुम्हाला, इथून नाही समजत आहे तर मला फोन करा, मी तुम्हाला नंबर देतो व्हॉट्सअपवरती पाठवून. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. हिस्ट्री बाय सचिन गुळी ही बॅच येऊन जाते. आणि जर काय अडचण आली तर या नंबरवरती फोन करा, मी तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती सांगतो. पुढचा प्रश्न आहे, पुणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रम मंडळ या संस्थेची स्थापना. काही जोडता आयोग इथं पुढे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना म्हटलं असतं तरी कळलं असतं ऑलरेडी. तर अनाथ बालिका म्हटलेलं आहे. अनाथ बालका वेगळं बनतं बरं का. अनाथ बालकाश्रम असं म्हटलं तर वेगळे. इथं म्हटलेले बालिकाश्रम, बालिका म्हटलं की मुली आणि मुली म्हटलं की महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बालकाश्रम म्हटलं की मग इथं यायचं महात्मा ज्योतिबा फुले. अनाथ बालकाश्रम. ठीक आहे. वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन सुरू केले 1906 ला. प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंडिता रमाबाई यांनी खूप सारे सदन सुरू केलेले होते. आता या सदनची माहिती मी तुम्हाला होमवर्कला देतो, व्हॉट्सअपवरती मेसेज टाकतो या नंबरवरती. जर तुम्हाला माझ्या बरोबर कनेक्ट व्हायचं असेल, कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर या नंबरवरती तुमचं नाव आणि ड्युटी कुठं करता एवढं पाठवा, म्हणजे मी ते ऍज इट इज सेव्ह करून ठेवतो माझ्या आयडेंटिटीसाठी आणि त्या पोलीस बांधवांच्या ग्रुपला ऍड करतो, तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. तर यांची सदन खूप महत्वाचे आहे आणि यांच्या सदनातील गोदोबाई बाया कर्वे यांच्या बरोबर विवाह 1893 मध्ये केला. याच परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. पुढे आहे धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे. तर हे 1930 नंतर लिहिलेलं हे आत्मचरित्र आहे. आत्मवृत्त हे आत्मचरित्र आहे. 1930 नंतर 36 साली लिहिलं होतं. ठीक आहे. तर अशा हे वेगळी नावं कोणतीही इथं फिट बसत नाहीत. तर हे आहे आत्मवृत्त, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतर डॉट हे बहिष्कृत हितकारिणी सभा संघटनेचे संस्थापक होते. तर बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 मध्ये 20 जुलै 1924 मध्ये आणि याचे सचिव म्हणजे सेक्रेटरी कोण होते तर सीताराम शिवतरकर होते. हा 2023 च्या शिवतरकर हे त्याचे सचिव होते. यांच्यावरती प्रश्न विचारला शिवतरकरांवरती 2023 च्या पीएसआय मुख्य परीक्षेमध्ये. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे महत्वाचे संस्थापक होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास राष्ट्रसंत म्हटलेले आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर समाज सुधारकांच्या लिस्टमध्ये 1955 ला जपानमध्ये सर्व धर्म परिषदेमध्ये, 1942 ला तुरुंगात गेलेले होते. प्रत्येक टॉपिक वरती प्रश्न विचार. मंजिरी या ठिकाणचा आश्रम आहे. ग्रामगीता ग्रंथ आहे. खंजिरी भजन आहे. तर यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत, तर या राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिलेली होती. ठीक आहे. आणि म्हणून संत तुकडोजी महाराज, तर हे मोजरी या ठिकाणचा आश्रम आहे. तर एकनाथ ज्ञानेश्वर यावरती प्रश्न विचारत नाहीत. तुकाराम महाराज यांच्यावरती प्रश्न विचारत नाहीत. तर अजून एक तुकाराम महाराजांचं नाव आलं. वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणणारे पहिले व्यक्ती म्हणजे संत तुकाराम महाराज होते. आणि छत्रपती हा किताब मिळवणारे राजे पहिले होते ते म्हणजे शिवाजी महाराज होते. तर हे महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर डॉट यांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. तर गुरुदेव सेवा मंडळ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेलं हे सेवा मंडळ होतं. त्यानंतर पुढील महत्वाचा प्रश्न, आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी प्रश्न संपलेले आहेत. त्याच्यामध्ये एक सूचना, डिपार्टमेंटल पीएसआय बॅच रिव्हिजन बॅच सुरू आहे आणि टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज साठी नितीन अहिराव सरांना फोन करा आणि डिपार्टमेंटल पीएसआय बॅच साठी डायरेक्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही बॅच घेतली तरी चालेल. आणि पण मला व्हॉट्सअपवरती तुमचं नाव पाठवून द्या बॅच जरी घेतली असेल तर. कारण का तर मी काही आयएमपी नोट्स किंवा आयएमपी क्वेश्चन वगैरे व्हॉट्सअपवरती शेअर करतोय. टेलिग्राम तुम्ही जॉईन केलं असेल हिस्ट्री फॉर ऑल, तर हे टेलिग्राम जॉईन करून घ्या. इथं प्रश्नांचा सराव खूप सारा होतोय. पीडीएफ आणि काही महत्वाचं असेल तर मी तिथेही तुम्हाला पाठवून देतोय. तर बॅच घेण्यासाठी ऍप्लिकेशन सरळ डाउनलोड करा, नसेल तर मला फोन करा, मी लिंक वगैरे पाठवून देतो. मग मी 15 मार्क तुम्हाला कसे पाडायचे तुम्हाला सांगून देईल या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. तुम्ही शेवटपर्यंत बघताय किंवा बघितलं असेल त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि ह्या 2008 पासून 2021 ची जी सिरीज मी सुरू केली होती काही महिन्यांपासून, तर ह्या सिरीजचं हे शेवटचं पुष्प, शेवटचं लेक्चर आहे. त्याच्यामुळे थोडस मी हा प्रवास पीवायक्यूचा इथं संपला. अति संभाव्य प्रश्नांचा प्रवास हा इथून पुढे आपला सुरू होणार आहे. आता हा दिवाळी नंतरचा प्रवास सुरू होईल. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा असतीलच आणि त्याचबरोबर दिवाळीच्या शुभेच्छा असतील. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला युट्यूब वरती भेटेल की नाही सांगता येत नाही, परंतु प्रयत्न करतो युट्यूबच्या माध्यमातून. आणि सर्वात महत्वाचं की अभ्यासात काही अडचण असू द्या, अभ्यासाची अडचण असू द्या, टाइम मॅनेजमेंट असू द्या किंवा बोरिंग होतोय, आपल्याला असं फीलच होत नाही की अभ्यास करतोय, होतोय, जातोय, तर काही जरी वाटत असलं
तर या दिलेल्या इथे दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे. तर एवढं लक्षात ठेवा की पाठीमागे एक सिंह आहे, मग इथं सिंह आल्यानंतर मी स्टोरी सांगायचं राहील का? नाही. तर इथं आता एक स्टोरी बनते. ती स्टोरी असं आहे की जगातील सर्वात चपळ प्राणी कोणता आहे? जगातील सर्वात चपळ चिता आहे, पॅन्थर. जगातील सर्वात मोठा प्राणी हत्ती आहे. सर्वात उंच जिराफ आहे. सर्वात उंच उडणारा पक्षी गरुड आहे. ठीक आहे. सर्वात आळशी सिंह आहे. तर आता सांगायचा उद्देश काय होता की सर्वात बेस्ट क्वालिटी असणारा एक तरी प्राणी राजा आहे का? नाही. म्हणजे सर्वात चपळ चित्ता आहे पण राजा नाही. मोठा हत्ती आहे पण राजा नाही. सर्वात उंच जिराफ आहे पण राजा नाही. ठीक आहे. तर महत्वाचं आहे की राजा कोण आहे? तर हा राजा आहे सिंह. आता राजा हा सिंह का आहे? तर राजाला प्रश्न विचारला की तुझ्याकडे चपळता नाही, तुझ्याकडे मोठेपणा नाही, तुझ्याकडे उंचपणा नाही आणि तू एवढा बलशाली पण दिसत नाही, तरी पण तू राजा काय आहे? सिंह हसला आणि म्हटला की मी मानतो की मी राजा आहे, त्याच्यामुळे मी राजा आहे. काय म्हटलं? तर मी स्वतःला मानतो की मी राजा आहे आणि म्हणून मी राजा आहे. असंच आपल्याला स्वतःला राजा मानायचंय, असंच आपल्याला स्वतःला विजेता मानायचे, तरच तुम्ही विजेता बनता. आणि म्हणूनच स्वतःला विजेता या फ्रेम मध्ये ठेवा. स्वतःचं टार्गेट इतरांना सांगा, आपणही फिक्स करा. 100% तुमची यावरची पोस्ट आहे आणि याचा प्रत्यय, याचा अनुभव हा परीक्षा झाल्यानंतर पहिल्याच सेकंदाला तुम्हाला वाटणार आहे यस माझा रिझल्ट यावेळी आहे. म्हणून स्वतः पॉझिटिव्ह राहा. स्वतःला माना की मी विजेता आहे, स्वतःला माना की मी राजा आहे. ठीक आहे. जसं सिंह आपल्या स्वतःला राजा मानतो, क्वालिटी कोणत्याच नाही, जगातील सर्वात आळशी प्राणी म्हणजे सिंह आहे, तरी पण तो राजा आहे. का राजा आहे? तर तो स्वतः मानतो ना, म्हणून तो राजा आहे. आय होप्स तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलेलं असेल. आय होप्स तुम्हाला हे सगळे व्हिडिओची सिरीज तुम्हाला समजलेली असेल. क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये खूप मोठा फरक असतो मित्रांनो. तर तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय आणि क्वालिटीचं वर्क करायचंय. थोडंसंच वाचा. अनावश्यक गोष्टी करू नका. सुट्ट्या घ्या प्रसंगी, थोडे दिवस आहेत आणि थोड्या दिवसामध्ये तुम्ही या संधीचं सोनं करू शकता. आणि लास्ट टाइम जसा मी एक सुविचार सांगितला होता की चांगला व्यक्ती होणं म्हणजे काय असतं, तर स्वतः चांगलं बना म्हणजे जगातील एक वाईट व्यक्ती कमी होण्याचे चान्सेस आहेत. तर स्वतः चांगलं होण्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील. अपेक्षा करतो हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं, आवडलं असेल. इथून पुढचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि हे लेक्चर तुमच्याकडे खूप सारे ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये पाठवा, इतरांना सुद्धा फायदा होईल. माझ्याकडून तुमच्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी, पॉझिटिव्ह राहण्यासाठी, त्याचबरोबर अभ्यास खूप जास्त आणि चांगला होण्यासाठी, पास होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. इथपर्यंत साथ दिलेली आहे. तुमच्या परीक्षेपर्यंत 100% मी साथ देणार आहे आणि तुम्ही माझ्या सोबत असायला पाहिजे. पास व्हायचंय ना तुम्हाला, तर सोबत असा. इतिहासाचे सगळे प्रश्न मी तुम्हाला ऍज इट इज तुम्हाला काढून देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही मात्र कमी पडायचं नाही. मार्गदर्शनाला मी कुठेही कमी पडणार नाही. तुमच्या आरोग्यासाठी, अभ्यासासाठी आणि अधिकारी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.